मिटाया और हमें इंसान बनाया। कुछ लोग आज स्वर्ग और नरक की बातें करते हैं, वह बातें उनसे कहलाई जाती है। वास्तविकता तो यह है कि देश की सत्ता और विपक्ष पर उनका ही कब्जा है। वह गृह मंत्री से स्वर्ग और नरक की बातें रटाकर संविधान और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का अपमान करना चाहते हैं और ईवीएम के मुद्दे को डाइवर्ट करना चाहते हैं। महाराष्ट्र के परभणी में जब लोगों ने ईवीएम के मुद्दे को लेकर जन आंदोलन वो खड़ा कर रहे थे तो मनुवादियों ने उन लोगों को काउंटर करके सोमनाथ सूर्यवंशी की हत्या की। वकालत का अध्ययन करने वाला एक निर्दोष हिंदू सोमनाथ सूर्यवंशी की उन्होंने बेरहमी से हत्या की और पुलिसों के माध्यम से बंदूकेशाही निर्माण कर लोगों में दहशत निर्माण। ये बात केवल विवेकशील लोग ही समझ सकते हैं। इसीलिए मैं कहना चाहती हूँ कि ईवीएम हटाओ, लोकतंत्र बचाओ। लोकतंत्र बचेगा तो देश बचेगा और देश बचाने का काम आज हमारे सुनील तात्या धिबार कर रहे हैं। उन्होंने उस गृह मंत्री के विरुद्ध और सोमनाथ सूर्यवंशी के लिए आंदोलन खड़ा किया। उनके लिए एक बार जोरदार तालियां होनी चाहिए। खरं तर खूप अभिमानाची गोष्ट आहे। आपल्या महापुरुषांचं काम सातत्याने दशरथ यादव सर पुढे चालवत आहे। साहित्य संमेलनाच्या माध्यमातून असे किंवा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून असे ते नेहमीच महापुरुषांचा खरा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतात। आमचे राणकवी सर आपल्या कवितेच्या माध्यमातून खरा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे। मला काय टाळ्या ऐकायला आल्या नाही आल्या ना ऐकायला? जोर टाळ्या वाजवा। सर्वांना माझा जय जिजाऊ, जय सावित्री, धन्यवाद। खरं तर प्रिया नसते भरपूर बोलू शकते, चांगली कलावंत आहे, चांगला विचार मांडते। नवीन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यापूर्वी 1 जानेवारी 1818चा म्हणजेच भीमा कोरेगावचा इतिहास आपणा सर्वांना माहिती असणे गरजेचे आहे। औरंगजेबाने जर छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या धोकाधडीने केली असती तर शिवशाही जागी मुघलशाही आली असती। परंतु मुघलशाही ऐवजी पेशवाई म्हणजेच ब्राह्मणशाही कशी आली असा प्रश्न मला पडतो। ब्राह्मणशाही कशी आली तर ते छत्रपती संभाजी महाराज यांना मनुस्मृतीनुसार मारण्याचा बदला म्हणून भीमा कोरेगाव नदीच्या किनारी पेशवाईला कापून शौर्याने नवीन वर्षाच्या व भारतीय मूलनिवासियांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या त्या शूरवीरांना प्रथम माघा झाला। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1818च्या भीमा कोरेगाव योद्ध्यांना मानवंदना म्हणून 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली। तर त्या थोर व्यक्तिमत्वाचंही मी विनम्र अभिवादन करते। मी या ठिकाणी आपल्या सर्वांना काही सांगू इच्छिते की थोड्या वेळापूर्वी सर म्हणाले की काही मनुवादी विषमतावादी प्रवृत्तीचे लोक संविधान बदलण्याची भाषा करतात। विषमतावादी प्रवृत्तीच्या सत्ताधाऱ्यांनी अहो 1950 ला संविधान लागू झाले ते आज 2024 सुरू झाले। त्या 2024 पर्यंत त्यात किती घटना बदल केल्या? 105 घटना दुरुस्त केल्या। त्यातील बऱ्याच बहुजनांच्या हिताच्या होत्या, त्या नेस्तनाबूत करण्यात आल्या। हे आपल्या सर्वांना दिसून येते, तरीही आपण आवाज उठवत नाही। अहो 1 जानेवारीला आपण अभिवादन करण्यासाठी येतो। 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईला चैत्यभूमीवर जातो अभिवादन करण्यासाठी। अहो साहजिकच आहे की तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव होतो, त्यांचे कार्य सांगितले जाते। परंतु मनुवादी ब्राह्मणांनी कुठलाही पुरावा नसलेला
मोठी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. इथेच ते थांबले नाही. पुढे 26 नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून पूर्ण केले. संविधानाला मंजुरी मिळाली म्हणूनच आपण तो दिवस संविधान दिवस म्हणून साजरी करतो, मानव मुक्तीचा दिवस म्हणून साजरी करतो. हे म्हणून त्यांना सहन झाले नाही, म्हणून त्यांनी 26 नोव्हेंबरला कसाबला माध्यम बनवून मुंबई हल्ला घडवून आणला आणि त्या मानव मुक्तीच्या दिवसाला काळा दिवस करण्याचा प्रयत्न केला.